गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे. गणरायाच्या दर्शनासोबत काही राजकीय चर्चा झालेल्या आहेत तर मुख्यमंत्र्यांची आगामी विधानसभा निवडणुका देखील आहे. अहो गणपती आहे, निदान एक दिवस तर सोडा राजकारण. काही विचारता तुम्ही यार, गणपती समोर राजकारण करणार का? दर्शन घेतलं कारण का नंतर यायला मिळत नाही, नंतर तेही भेटत नाहीत. त्यामुळे मी माहिती घेतली तर ते बाहेर गेले होते आणि येणार होते. मी मोकळा होतो, म्हटलं चला मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांबरोबरच त्या गणपतीचं दर्शन घेतलं. तसा योग आला. अहो मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा कशी होणार? त्यांच्या घरात किती लोक? ताईंचं वक्तव्य तसं नव्हतं. ताई कधीही अशी भाषा वापरत नाहीत. पत्रकारांना ही माहिती कोणी दिली मला माहीत नाही, पण ती अत्यंत चुकीची आहे. आमचं वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील. त्यामुळे असं शिंदेंचे काय काय तुम्ही काय वापरले शब्द ते मला माहीत नाही, पण असं काही नाही आहे. ते असं तुम्ही तुमचे पत्रकार काहीतरी ते शोधून आणतात आणि ताईंच्या तोंडात टाकून देतात. ताईंना हे वाक्य पण माहीत नसेल हिंदीत असं वाक्य आहे. 2 वर्षापूर्वी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते एकनाथ शिंदे, त्यावेळी तुम्ही म्हणाले की अगदी जवळच राहणार, कधी येऊ जाऊ शकतो. आपली मैत्रीपूर्ण एक वातावरण दिसून येतं. आमची मैत्री तर आहेच, म्हणजे त्याच्याबद्दल मी कधी नाकार दिलेलाच नाही. फक्त थोडं कसं आहे की आता मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटीगाठी कमी झाल्या आहेत. थोडंसं त्यांचे अधिक मित्र वाढलेत, त्यामुळे ह्या मित्राला वेळ द्यायला त्यांना कमी वेळ मिळतो. त्याच्यात काय आहे? दर्शन घेतलेलं आहे. काय गणरायाकडे मागणी भेट झाली का? मला मुख्यमंत्री करा म्हणून बोललो गणरायाला. अजित पवारांनी एक वक्तव्य केलंय, घर फोडू नका मी चुकलोय म्हणून. घर फोडू नका मी चुकलोय म्हणाले अजित पवार. काल गडचिरोलीमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलंय, त्याच्यामध्ये सांगितलंय की घर फोडू नका मी चुकलो आहे, अशा प्रकारचं वक्तव्य. खोलवर झालेली जखमेचं व्रण जात नाही. खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही. हे बघा इथे माझ्या व्रण आहे. हा बरोबर 20 वर्षापूर्वी मी ट्रेन मधनं पडल्याचं व्रण आहे. हा जाणार नाही उभ्या आयुष्यभर. या इथे माझ्या व्रण आहे, जाणार नाही आयुष्यभर. मी कोरोनामध्ये जेव्हा व्हेंटिलेटरवर होतो तेव्हाचा व्रण आहे, जाणार नाही. खोलवर जखम वरती बुजल्यासारखी दिसते, पण ती त्याचा व्रण राहतो. काय वाटतं त्यांना पश्चाताप होतोय का? त्यांना माहीत, मला माहीत नाही. मी काय त्यांच्या मनात जाऊन ओळखणारा ज्योतिषी नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.